वायुसेनेचे एकमेव परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह यांची थरारक कहाणी. 16 डिसेंबर 1971ला भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध एक निर्णायक युद्ध जिंकले. आपल्या देशाच्या रक्षणासाठी कित्येक धाडसी सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि शहीद झाले. आज 50 वर्षांनंतर देखील या सैनिकांचे बलिदान आपल्या देशासाठी अविस्मरणीय आहे. खरं तर खूप कमी लोक आपल्या हवाई दलाच्या परमवीर चक्र पुरस्कार विजेता निर्मलजीत सिंग सेखो यांच्याबद्दल जाणून आहेत. निर्मलजीत सिंह हवाई दलातील एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांना परमवीर चक्राचा बहुमान देऊन सन्मानित केले गेले आहे. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील इस्वाल दाखा या गावातील रहिवासी असलेल्या निर्मलजीत सिंह सिखोंचा जन्म 17 जुलै 1943ला झाला. त्यांचे वडील तरलोचन सिंह हे भारतीय हवाई सेनेत एक फ्लाईट लेफ्टनंट होते. देशसेवेचा वारसा असलेल्या घरात जन्म घेतलेल्या सेखोंनी आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन लहानपणीच भारतीय हवाई दलात सामील होण्याचे ठरवले होते. ठरवल्यानुसार त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलात सामील होण्याचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. 4 जून 1967 मध्ये त्यांना औपचारिकरित्या एका पायलट ऑफिसरच्या पदावर कमिशन केले गेले होते. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले होते. पाकिस्तानी हवाई दल अमृतसर, पठाणकोट आणि श्रीनगरच्या अत्यंत महत्त्वाच्या हवाई अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सतत हल्ले करत होते. भारतीय हवाई दलातील 18 जवानांची एक तुकडी श्रीनगरवरील हवाई हल्ल्यापासून बचावासाठी नियुक्त केली गेली. सेखो या प्रसिद्ध तुकडीचा एक हिस्सा होते. हवेमध्ये जास्त काळ काम करण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे त्यांना फ्लाइंग बुलेट देखील म्हणले जात होते. 14 डिसेंबर 1971च्या सकाळी निर्मलजीत सिंह फ्लाईट लेफ्टनंट बालंदर सिंह घुमन यांच्या समवेत श्रीनगर एअरफील्डवरती स्टँड बाय टू ड्युटीसाठी होते. ही एक विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा असते, जेथे लढाईचे आदेश मिळताच 2 मिनिटांमध्ये विमानावर जावे लागते. मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये जी-मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले बलदीर सिंह घुमन हे निर्मलजीत सिंह यांचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे प्रशिक्षक देखील होते. सिखोंना सर्व लोक प्रेमाने भाई म्हणून बोलवत असत. त्या दिवशी सकाळी पाकिस्तानच्या 6F-86 सायबर जेट या विमानांना श्रीनगर एअर बेसवरती बॉम्ब हल्ला करण्यासाठी पेशावरमधून हलविण्यात आले होते. या संघाचे नेतृत्व 1965 मधील युद्धातील अनुभवी विंग कमांडर चांगाजी यांनी केले होते. या संघात फ्लाईट लेफ्टनंट डॉटानी, एंड्राबी, मीर बेग आणि युसुफ फजई हे सामील होते. अतिशय कडक थंडी आणि धुक्यामुळे पाकिस्तानी फौजेने केव्हा भारतीय सीमेत प्रवेश केला हे कळलेच नाही. त्यावेळी काश्मीरच्या घाटांमध्ये कोणतेच रडार नव्हते आणि भारतीय वायुसेना हे येणाऱ्या हल्ल्यांच्या माहितीसाठी उंचावर असलेल्या चौक्यांवरून येणाऱ्या इशाऱ्यावर आधारित होती. पाकिस्तानी हवाई दलाच्या सैनिकांना शेवटी श्रीनगरपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भारतीय हवाई सेनेच्या निरीक्षण चौकीतून पाहिले गेले. तिथल्या अधिकाऱ्यांनी लगेच त्याबाबत आपल्या एअरबेसला तसा इशारा दिला. जी-मॅन घुमन आणि भाई सेखो यांनी लगेच आपल्या सेनानी विमानांनी उड्डाण घेण्याची आज्ञा घेण्यासाठी
वायू रहदारी नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण रेडिओ नेटवर्कमध्ये काही समस्या असल्याकारणाने तऱ्हेतऱ्हेने प्रयत्न करून देखील संपर्क करण्यास असमर्थता आली. पण त्यांनी बिलकुल उशीर न करता, आज्ञा न घेताच विमानांचे उड्डाण केले. त्यांनी उड्डाण केले आणि त्या क्षणी विमानाच्या धावपट्टीवर 2 बॉम्बचा स्फोट झाला. जेव्हा शेखोंनी उड्डाण केले त्यावेळी त्यांनी पाहिले की टू सेबर जेट हे दुसऱ्या धावपट्टीवर हल्ला करण्यासाठी सरसावले आहे. त्यांनी लगेच आपले विमान वळवले व त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यानंतर जे काही झाले ती हवाई युद्धाच्या इतिहासातील आजपर्यंतची सगळ्यात मोठी लढाई म्हणून ओळखली गेली. जेव्हा चँगाजी यांनी पाहिले की एक भारतीय जेट त्यांच्या सेबर जेटचा पाठलाग करत आहेत, तेव्हा त्यांनी लगेच आपल्या टीममधील सैनिकांना खाली उतरण्याचे आणि घुसखोरी करण्याचे आदेश दिले. पण तोपर्यंत शेखोंनी त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली होती. शेखो त्या 2 सेबर जेट सोबत लढतच होते आणि त्यांच्या मागे आणखी 2 सेबर जेट आले. आता फक्त हे एकच भारतीय वायुदलाचे विमान होते जे पाकिस्तानी वायुदलाच्या 4 विमानांशी सामना करत होते. जी-मॅन घुमन यांचा शेखोंसोबत असलेला संपर्क देखील तुटला. शेखोंचे साहस आणि त्यांच्या विमानावर असलेल्या विश्वासामुळे त्यांनी एकट्याने 4 सेबर जेटसोबत लढाई केली. घुमनचा संपर्क देखील तुटला असल्यामुळे घुमन शेखोंच्या मदतीला जाऊ नाही शकले. शेखोंनी आपल्या विमानाने फायरिंग करत असताना चक्कर मारण्यास सुरुवात केली. तेव्हाच रेडिओ संचार व्यवस्थेवरून निर्मलजीत सिंह यांचा आवाज ऐकू आला, "मी 2 सेबर जेट विमानांच्या मागे आहे, मी त्यांना जाऊ देणार नाही." त्यानंतर काही क्षणातच नेटवरून आक्रमणाचा एक आवाज आसमंतात गुंजला आणि एक सेबर जेट विमान आगीत जळत असताना खाली पडत असलेले दिसून आले. तेव्हाच निर्मलजीत सिंह आपला संदेश प्रसारित केला, "मी लढाईवर आहे. माझ्या आजूबाजूला शत्रूंची 2 सेबर जेट विमाने आहेत. एक माझ्या सोबत असून दुसऱ्याचा मी पाठलाग करत आहे." यानंतर नेटमध्ये अजून एक धमाका झाला. त्यासोबतच शत्रूचे सेबर जेट विमान उद्ध्वस्त होण्याचा आवाज आला. त्यांचा निशाणा परत लागला आणि एका मोठ्या धमाक्यासोबत दुसरे सेबर जेट विमान देखील उद्ध्वस्त झाले. काही वेळेच्या शांततेनंतर निर्मलजीत सिंह शेखोंचा अजून एक संदेश ऐकू आला. ते बोलले, "कदाचित आता माझे सेबर जेट हे निशाण्यावर आले आहे. घुमन, आता तुम्ही मोर्चा सांभाळा." आणि हा निर्मलजीत सिंह यांचा शेवटचा संदेश होता. यानंतर त्यांचे सेबर जेट बडगावमध्ये क्रॅश झाले आणि त्यांना बलिदान प्राप्त झाले. ते शहीद झाले तेव्हा त्यांचे वय फक्त 26 वर्ष होते. देशासाठी आपली निस्वार्थ सेवा आणि शत्रूंच्या विरुद्ध लढण्याच्या या दृढ संकल्पासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्या पत्नी आणि वडिलांनी हा सन्मान स्वीकारला. लढाईमध्ये सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे ते एकमेव वायुसेनेतील सैनिक आहेत. शेखोंसारखे सैनिक प्रत्येक दिवशी जन्माला येत नाहीत. या महान योद्ध्याच्या बलिदानासाठी त्यांना कृतज्ञतापूर्वक सलाम. त्यांच्या स्मृतींची रक्षा करतच त्यांना वीरगती प्राप्त हो. अशा या महान सैनिकाला कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ निर्मिती श्री विठ्ठल कानोडे, प्राशा चोंडीब, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. धन्यवाद.